माय माऊली नमस्कार. आपण सण वार उत्सव त्रिवेणी ओवी जागर या उपक्रमात श्रावण मासात ज्योतीची प्रतिमा लावतोय. ज्योती म्हणजे काय? तर नरसिंह, नाग, ज्योत्या, बुध, बृहस्पती याची प्रतिमा आपण लावतो. आपण त्याला सप्ताही बोलतोय. तर त्या सप्ताह ज्योतीची प्रतिमा आपण लावतो. त्याचा अर्थ कोणता? जो कोण ज्योती हे आपण पूजनाच्या माध्यमातून बघूया. हिची पूजा करण्याचा काय हेतू? आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा ज्योतिका पूजा केलं जातं. दिवा हे ज्ञानाचं प्रतीक होय. दिवा हे कृतिकतेचं प्रतीक होय. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीपक. तुम्ही एक दिवा उजाळा, त्यावरून तुम्ही हजारो दिवे लावू शकता. त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात. त्या प्रतिकेचं पूजन म्हणजेच दीपपूजन होय. दुसरी पूजा म्हणजेच दुसरी पूज्य देवता म्हणजे जीवती. ज्योतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिनाभर आपण प्रतिमेचं पूजन करतोय. मातृशक्ती म्हणून मातृशक्तीकडून केल्या जातं व आपल्या अपत्याच्या मंगलतेचं प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्पराची संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल बरं या प्रतिमेचं? चला प्रतिमा क्रमाचे. ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा ज्योतिका आणि सगळ्यात खाली कोण? बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते. त्याचे कारण मीमांसा. प्रथम भगवान नरसिंहाचं पूजन का? भगवान विष्णूचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची होय. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे हाच मूळ उद्देशाने भगवंताने अवतार धारण केला. बालकाचा रक्षक, बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात. जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी. त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत होय. मग नागपूजा, नागप्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का बरे? आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला हो. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी मुख्य होय. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण म्हणजेच कालिया मर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालिया कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून, जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्याचे भय इत्यादीपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात. म्हणून ज्योती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान होय. नंतर येतात त्या जरा आणि ज्योतिका. जरा व ज्योतिका यक्षगणातील देवता होय. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगध नरेश बृहद्रथ याला 2 राण्या असतात. दोन्ही राण्यांवर त्यांचे सारखे प्रेम असते. परंतु राजाला पुत्र पुत्री काही नसल्यामुळे राजा चिंतित असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक
आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात. राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा असा विचित्र अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळी तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्ही शकल सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्या समयात बृहद्रथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकार प्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू होतो. अशी जरा देवी जारेचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती काय झाला? जीवती. जीवतीचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध म्हणजेच बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्याच बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. बृहस्पती आपल्याला काय शिकवते? की ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा. म्हणून बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळालं. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण, दीर्घायू देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा ज्योती प्रतिमेचा प्रक्रम होय. एका मातृशक्तीने दुसरा रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच ज्योती पूजन. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच ज्योती पूजन. जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमस्तुते. इदं नमो मम. मला मिळालेल्या वाचनातून तुमच्यापर्यंत पोचण्याचा वाचनातून प्रयत्न केलाय. जर आवडले तर नक्कीच लाईक करा आणि अभिप्राय लिहायला विसरू नका.